शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवबा राजा रयतेचा सागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा सागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा सागर घाली न्यायाचा। बांधित होता मंदिर तेथे बांधित होता मस्जिद, बांधित होता मस्जिद तेथे बांधित होता मंदिर, शिवरायांच्या छायेखाली आजही झुकते शीर, शिवरायांच्या छायेखाली आजही झुकते शीर। मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हा काय म्हणतोय, तर शाहीर असे म्हणतात की वामनदादा खडक असे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीला एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। त्यामध्ये हिंदू होते, मुसलमान होते, दलित होते, आदिवासी होते, प्रत्येक धर्माचे लोक होते। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावर जिथे हिंदू सैन्यांसाठी मंदिरची स्थापना केली तिथेच मुस्लिम सैन्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद सुद्धा बांधली। ते माझे राजे होते। तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गुरु होती त्यांची दर्गा बांधली, ज्याला आपण म्हणतो की दर्गा बांधली, आणि त्या दर्गेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किती एकर जमीन दिली। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक जातीचे राजे होते, हे कुठल्या एका धर्माने एका जातीचे नव्हते। म्हणून छत्रपती शिवाजी मानवतेचे राजे होते। म्हणून वामनदादा खडक असं म्हणतात, शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। काळ्या राती तडपत होत जिच्या रूपाचं हुन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक राजे होऊन गेले। अनेक राजे असे होते ते लोकांवर अत्याचार करायचे, महिलांवर अत्याचार करायचे, आणि त्या काळामध्ये असं होतं तर कुठलीही जागा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तिथल्या महिलांवर बलात्कार व्हायचे, तिथल्या महिलांवर अत्याचार व्हायचे। पण माझा राजा कसा होता, छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? जेव्हा कल्याणची जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतली तेव्हा त्या कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या सुनेकडे आईच्या नजरेने पाहायला पाहिजे, आणि असा आदेश दिला तर या सुनेला तुम्ही सुखरूप घरी पोहोचवा। आणि छत्रपती शिवाजी महाराजने एक फरमान जारी केला की माझ्या स्वराज्यामध्ये प्रत्येक महिलेचा आदर केला पाहिजे। त्याचबरोबर प्रत्येक महिलेला प्रत्येकाने आदराच्या नजरेने पाहायला पाहिजे। कोणा जर महिलावर जर अत्याचार झाला तर त्याच्यावर कडक शिक्षा होईल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं करून दाखवलं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून आणली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीचा सन्मान केला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवबा राजा रयतेचा जागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा जागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा जागर घाली समतेचा। पुढे काय होतं की वामनदादा खडक असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज एका एका रंगाचे एका जातीचे नव्हते, हे प्रत्येक मानवतेचे होते। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी कुठला धर्म आणि जात नाही पाहिली, त्यांनी प्रत्येक माणसाला हे मानव म्हणून पाहिले। म्हणून ज्याप्रमाणे वामनदादा खडक म्हणतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया। वामनवाणी शिवरायांना करतो मी वंदन, मला नावडे जात आणि
कर्माचे बंधन, मला नावडे जाती कर्माचे बंधन, असाच माझा शिवबा होता माणुसकीची कान, असाच माझा राजा होता माणुसकीची कान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आता तुम्ही सर्वजण माझ्या पाठी गायचं, ओके? गाणार ना? जोरात गायचं, ओके? आता स्पीकर नाही तरी सुद्धा माझा आवाज बघा पूर्ण एवढ्या लोकांपर्यंत जाते. शिवबा जागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा जागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा जागर घाली समतेचा, शिवबा राजा रयतेचा जागर घाली न्यायाचा, शिवबा राजा रयतेचा जागर घाली न्यायाचा. कुलवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, श्री छत्रपती शाहू महाराज की जय. संविधानाचे शिल्पकार